पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघटने आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या 2 वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनेच पुढची सगळी वाटचाल व्हावी। त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेची चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वजित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं। सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला। सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला। जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्ये झाला। मला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती, मात्र ही हा जे घडले ते घडते। तरी सुद्धा मी का जागा मागितली कशी मागितली ह्या काही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला। आमदार विक्रमदादा असतील, जयश्रीताई वेणी असतील, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष विक्रांत पाटील असतील, सर्व कार्यकर्ते असतील आणि कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी प्रसार माध्यमांबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसून आली आहे। खासदार संजय राऊत साहेब त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात, कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत, काँग्रेसच्या पुरोगामी विचारचे लोक। त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे, त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा आहे। महाराष्ट्रात वसंतदादाच्या काळापासून निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचे बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते, स्नेह होते आणि त्यातलं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे त्या हेतून त्यांनी मदत केली। निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे। मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला, तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे। कुठला दुसरा विषय चर्चेचा नाहीये। खासदार साहेबांनी आमच्या इथे विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो, आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते, जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मानत होती, ती काय भावना त्याची एकट्याची वैयक्तिक होती, ती माझी, दादांची, वहिनींची, बाबांची, ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज। आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी विश्वजित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षात। आज विश्वजित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या स्टार कॅम्पेनर, स्टार प्रचारक आहेत। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात, त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात। अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं कुटुंबना किंवा त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल। त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे। मी पुन्हा सांगतो, अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा, संजय राऊत साहेबांचा, आमच्या प्रत्येकाच्या मनात। पण ही जी घडली गोष्ट ती पूर्ण अनपेक्षित होती। ते असं का बोलले, एवढं त्यांनी का मनावर लावून घेतलं
हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता. तो बाहेर आला म्हणून विश्वित कर्मांनी त्याला उलट उत्तर दिलं, ही जागा आमची आहे. कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी. मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे. पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे, देशात राऊत साहेबांची मागणी आहे, त्यांनी बाहेर येऊन भाषण करावी. त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये. तरी किंबहुना ते आता येऊन गेले 2-3 दिवस, त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे, सांगलीच्या जनतेला काय पाहिजे. सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच, पण ते आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल, त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया, पुढे बघूया काय होतं, घेऊया. शिवसेना एवढा हट्ट धरण्यामागे काय वाटले, काय असेल त्याच्या मागे? हे बघा, आता सांगलीत गेल्या 5 वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, किती स्वार्थी आहेत, लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आले. जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही, पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भाजपचा पराभव 100% निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलं. ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय, आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवले, त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काही चुकीचं नाहीये. त्यांनी मागणी केली, आम्ही काही चूक समजतो. ताकद मारायची असताना त्यांच्यावर हट्ट कशासाठी चालू काय करावं हेच सांगतो. काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटतंय, त्यामुळे आम्ही त्यात काही खोलात जाणार नाही. त्याच्या मागे कोण आहे, का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा. आज संयुक्तपणे जायचं आहे, सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे. भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. राऊत साहेबांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्या पुरतं मर्यादित पाहिजे. आपल्या अंतर्गत हेवी दावे त्यांनी विसरावे, हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये. आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्याकडे की डॉक्टर विश्वित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत. आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, त्याची गरज नाही. ही पूर्ण जबाबदारी ही विश्वित कदमांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपयशी ठरतील असं मला वाटत नाही. खूप हायपोथेटिकल जर तरचे विचार करतो आम्ही, खूप पॉझिटिव्ह विचारायचे म्हणजे सकारात्मक विचाराचे लोक आहेत. आम्ही 5 वर्ष परिश्रम घेतले, कष्ट घेतले, जनतेपर्यंत पोहोचलोय आणि तेव्हा आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस, उद्या पुढे उभा राहायचे, उद्या निर्णय होईल. या सगळ्याच्या मागे काही षडयंत्र आहे का? पुन्हा मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची, ती कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त. 6 महिन्यापासून काँग्रेसची जागा काँग्रेसला मागण्यामध्ये काँग्रेस कमी पडलं का? आणि जो अशोक चव्हाणांच्यावर आरोप केला गेला की भाजप प्रवेशाबद्दल ज्या काही बैठका प्राथमिक झाल्या होत्या त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी सगळं काय, आम्ही त्या चर्चेत नव्हतो, आम्ही त्या प्रयत्नात नव्हतो. त्यांनी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पॉवर वाटणी डॉक्टर विश्वित कदमांना दिली होती. त्या ठिकाणी काय झालं, काय घडलं ह्याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं मी आज टाळी. महाविकास आघाडी जर का दुसरा उमेदवार दिला तर प्रचार करणार का?
अशोक चव्हाण तेच म्हटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते, त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही. कारण आम्ही विश्वकर्मांच्या वरच सोपवलेलं, ते तिथं दिल्लीत जाऊन बोलत होते, मुंबईत बोलत होते, आम्हाला जे सोबत घेऊन जायचे. पण आज काय चर्चा झालं हे कळण्यात माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याच्यावर बोलू. विश्वकर्मांच्याबरोबरच तुम्ही जर त्यावेळी जर आक्रमण झाला असता तर आज चित्र वेगळं झालं असतं. असं काही सांगायची गरज नाही ना. हे बघा, एक संघ लढणं हीच आक्रमकता असते. आणि मी काय वेगळा प्रयत्न करायचा, पृथ्वीराज पाटलाने वेगळाच प्रयत्न करायचा, विक्रम दादाने कुणाला वेगळं जायचं, वेगळी तिसरीकडे जायचं. यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे. पूर्वी काय जरी झालं आज एक संघ लढते हीच ताकद आहे. आणि ती जनतेत तुम्हाला ज्या सानुभूती दिसते ही ह्या एकीची आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय. संजय राऊत इथे येऊन भाजप विरुद्ध बोलण्याऐवजी तुमचे काँग्रेस आणि यांच्याबद्दलच विरोधी बोलून सर, मी मगाशी बोललो ही खंत आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे, पुढे राहणार. त्यांची गरज आज या महाविकास आघाडीची, राऊत साहेबांची गरज आहे, विश्वकर्मांची गरज आहे, ही त्यांनी समजावी. जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी, त्यांचा आवाज महत्वाचा आहे. त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय. त्यांना त्या त्रास झाला राऊत साहेबांना, आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात. त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वकर्मांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे, आणि ते सुद्धा आज ही दटून लढतात. आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे. झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लावावं. संजय राऊत काळात जोडीला मी तुम्हाला सांगतो ना, ह्या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सहानुभूती असणारा वर्ग, त्यांच्यावर खूप सहानुभूती आहे. त्याचं प्रमुख कारण की वसंतदादांची आणि त्यांची असलेले संबंध, आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदादा कुटुंबियांशी निगडीत आहे. आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या कुठल्या ते वक्तव्यामुळे ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांबद्दल सांगलीच्या जनतेत असलेली सहानुभूती कमी होऊ नये, असेच वक्तव्य ह्या पुढच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी करावे. आणि पुढचा विचार भाजप विरोधी विचार, एवढा पुढचं विकासाचा विचार, एवढा पुढचं राजकारण करा. राजकीय परिस्थिती बदलत असते, असा एका दिवसात 4 दिवसात घडलेला प्रकार नाही. आणि कित्येक वर्ष आम्ही पाहतो की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो, मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते, आम्ही लढतो, ते आमच्या पाठीशी राहते. आम्ही सुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठी पाहून घेतलेला आहे. आणि पुढेही निर्णय काय होऊ, निकाल काय, आम्ही ह्यातच राहणार. आणि त्यामुळे त्रास होतो, कदाचित अजूनही होईल. संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची. 7 दिवसापूर्वी उमेदवारासाठी पेटवलं का पेटवलं, त्याच्या मागे काय कारण आहे, हे तुम्ही प्रश्न विचारता. मला माहित असतं तर उत्तर दिलं असतं. भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी एवढं लढतात. मला वाटते त्याच पद्धतीनं आतापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे, एवढे वर्ष त्यांच्यावर राहिलेलो आणि आजही राहतो. कुठल्याही प्रलोभनांना, कुठल्याही सत्तेच्या हौसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही. म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते. ते दिसेल एका 2 दिवसात. जागा वाटपात काँग्रेस चर्चेला कुठे कमी पडली असं वाटत नाही. तेव्हा निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे कळणार. त्यामुळे आज निकाल लागला नाही, उद्या आहे. निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालं उद्या बोलायचं, आज बोलायचं कारण. एका बाजूने एवढा संयम, कमालीचा संयम ठेवला जातो, म्हणजे लोक चिडायला लागले. आणि दुसऱ्या बाजूने तेवढी आक्रमकता होते. तुम्ही आता आश्वासित काय करणार आहे? साहेब, मी काय सांगतो माहितीये का, एक मुळात मी सांगलीचा आहे, मी सांगलीचा आहे, माझ्या कुटुंब सांगलीचा आहे, आम्ही सगळे सांगलीचा आहे. ह्या सांगलीची परंपरा वेगळी, आपली सुसंस्कृत सांगली आहे. आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमित मिळालेलं आहे. असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलं. मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते, ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिले. आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे. श्रद्धा आणि सबुरी
ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे. पण विरोधी उमेदवार मी 2 पैलवानांना पराभूत करायचा मला अनुभव आहे असं म्हणत पुढे चाललाय ना प्रचारात. त्याचं काय अभिनंदन आहे. त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दल मी लवकरच बोलणार आहे. आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा. मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो. पण ते जे करणार नाही, कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा, फसवणूक, जातीवाद, धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नये. त्यांची धाडस असेल तर बोलावं, नाहीतर तो विषय आपण बाजूला ऐकला नाही आणि स्वीकारणार नाही. पुढे आला तरी निश्चित स्वीकारणार नाही. मी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि मी समाधानी आहे. मागच्या वेळी स्वाभिमानीला लढलो, ती चूक का बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाही आहे. मला पक्षाने आदेश दिला आणि तुम्ही पक्षाचा आदेश मान्य केला. मागच्या वेळी सुद्धा उमेदवारी माझी तत्कालीन जिल्हाध्यक्ष मोहन कदम यांनी जाहीर केली. काँग्रेसचा उमेदवार विशाल पाटील, चिन्ह स्वाभिमानीचं बॅट, असं मला त्या उभं केलं होतं. मला पक्षाकडनं तसे निर्देश आले होते. मी ह्या वेळेला पक्षाला आधीच कळवलं होतं की मागच्या वेळेला झालेल्या गोष्टी चूक का बरोबर, पण ती जनतेला पचली नाही आणि त्यामुळे तशी पुन्हा पर्यंत ह्यावेळी होऊ नये हे मी आधीच कळवलेलं. त्यामुळे मागताय महाविकास आघाडीकडं आणि ही उमेदवारी मागत असताना आतापर्यंतच्या टप्प्यावर आपण महाविकास आघाडीचे नेते म्हणून माननीय जयंत पाटील साहेबांची काय चर्चा झाली, त्यांच्याकडे आपण उमेदवारीची मागणी केली? मी काय म्हणतोय, उद्या हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस. काँग्रेसला जागा सुटली का शिवसेना, त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया. त्यात काय मागे कोण होतं, कुणाशी होतं, कुणाचं प्रयत्न होतं माहित नाही. आमची चर्चा ही आमच्या नेते विश्वित कदमांवर होती. विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललेलो नाही. जयंत पाटलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील जे नेते आहेत, जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ही जागा मागायची काँग्रेस पक्षावर होती, त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे नसेल तर त्यांनी काय मागू नये. शिवसेनेला पाहिजे त्यांनी काय मागू नये. मागच्या त्या बंदखोलीत काय चर्चा झाली हे आम्हाला कळलं नाही. ज्यावेळेला कळेल मी निश्चित भाष्य करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही. ज्या मला कळेल मी खुलं बोलेन. आज मला कळलेलं आता चर्चा अशी आहे की विशाल पाटील यांना जयंत पाटलांची गरज नाहीये. विशाल पाटील हे जयंत पाटलांशी चर्चा करतात का, केली का, काय झाले बघा. विशाल पाटलांचा पूर्ण विश्वास हा त्याच्या पक्षावर आहे, हा काँग्रेस पक्षावर. आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षात तिकीट मागतो तर आम्ही प्रयत्न करतो की पुन्हा इतर आघाडीचे लोक आपल्याबरोबर यायची आणायची जबाबदारी पक्षाची आहे. त्यामुळे मी काय कुणाची गरज आहे नाही असं म्हणणार नाही. मला जनतेची मात्र निश्चित गरज आहे आणि त्याबद्दल माझी वाटचाल चालू आहे. आता भाजपला तुमचं खुलं आव्हान आहे मैदानात मी साहेब होऊन जाऊ दे. हे पण मी तेच सांगितलं की मी तसं आव्हान दिलं नाही. मी काय म्हणतो, ते अशी गोष्टी करतात, मी असे कर, येऊ दे येऊ दे. त्यांनी पण आधी येऊन दाखवू दे, एकटं कवच काढून चड्डी घालून. मी पण लंगोट बनून तयार आहे. पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची. चर्चा महत्वाची नाही ना. त्यांनी तसं बोलत नाही, मी पण बोलत नाही. सांगलीच्या खासदारांनी 3 महिन्यापूर्वी झालेल्या एका प्रेसमध्ये विशाल पाटलांनी रणांगणात येऊन दाखवावं असं पळ काढून नये. तर हे त्याच वेळी त्यांना माहिती होतं का तुम्ही रणांगणात नसणार किंवा त्याला बाजूला जाणार? त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे. महाराजांकडे जातात, कदाचित त्यांना असा कुठेतरी साक्षात्कार झाला असेल, माहित नाही. 2019ला काँग्रेसच्या खासदारबंधूतून तुम्हाला राजू शेट्टींच्या मार्फत तिकीट दिलं. 2024ला पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदारबंधूतून शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना तिकीट देते प्रवेश करून. आता या सगळ्यामध्ये विशाल पाटील असेल किंवा काँग्रेस असेल, तुमचा करेक्ट कार्यक्रम कोण करतंय का? आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर, जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे. तुम्ही काय करू दे, त्याला देवाची साथ आहे. देव तारीखाला कोण पारी. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर, आमच्या जनतेच्या प्रेमावर. आणि असं झाला आहे का नाही प्रयत्न माहित नाही, सांगता येत असेल त्याला आम्ही करू हा मला विश्वास आहे. पैसे मागले काय 100 कोटी रुपये तुमच्याकडे? बघा, निवडणुकीच्या काळात भाजप हा काँग्रेसच्या उमेदवाराला घाबरलेला
आणि त्यामुळे कुठलाही दबावतंत्र टाकून ह्या ठिकाणी काँग्रेसने लढू नये ह्यासाठी खासदारांनी आणि भाजपने देव पाण्यात ठेवलेले आहेत. हे प्रयत्न करत राहतात. त्यातला हा एक भाग आहे ते आम्ही समजतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही सिरियसली गांभीर्यपूर्ण घेत नाही आणि शिवसेनेनेही घेऊ नये. शिवसेनेची उमेदवारी निश्चित झालीच तर तेव्हा संजय राऊत काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी. आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याला करतो, ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करावी. काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही. त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही. पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा बघून व्हावं. माझा त्याचा आरोप नाही पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा. कारण त्याला जाणीव झाली असेल म्हणून कालचं त्यांच्या शब्द वेगळे होते. उद्या शब्द कसे असतील पाहू. मक्तेदारीचा त्यांनी विषय काढला. कारखानदारांची तो विषय तेच बोललो. तो त्या विषयावर पुन्हा बोलू. अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्यावर बोलू उचित. सत्यजित पाटला मैदानात उतरवलं, प्रशांत तुमच्या हाती आली तेव्हा सांगलीचा भाग सोडून भाजपला चिरफट करण्यासाठी सांगलीत काँग्रेसला ताकद देणं शिवसेना गरजेचं होतं का? तशी भूमिका घ्या असं काँग्रेसनं त्यांना कन्व्हिन्स करायला काँग्रेस कमी पडते का कशाला? तेव्हा अजून निकाल झाला नाही म्हणून कमी पडले का जास्त ते सांगताय. तुम्ही पुन्हा एकदा सांगतो हो ह्या ठिकाणी काँग्रेसला ताकद दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व ठाम आहोत आणि विश्वित कर्माने त्यासाठी चांगले प्रयत्न केलेले हे लोकांनी बघितलेले आहेत. ते प्रेस पुढे येत होते त्या कारणासाठी येत होते की दाखवण्यासाठी. जनतेचा आवाज ते लोकांपर्यंत पोहोचवायचा माध्यमांपुढे पोहोचवायचं काम हातगणलेच्या चिन्हाचा विषय जर संपला असेल कशा चिन्हाचा तर मग तुला सांगण्यासाठी आग्रहाची भूमिका काय? ती कळलेली नाही आम्हाला. ती कळेल तर मी तेच म्हणतो जेव्हा मला कळेल की ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही. मी तो खुला बोलणार. तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच तर होता. पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली? सातारा का मागितली? सातारा पुरुषोत्तम जाधव त्यांचे उमेदवार एवढे वर्ष लढत होते त्यांच्यावर उमेदवारी होता तीच का मागितली नाही? सोलापूर का मागितलं नाही? सोलापूर काँग्रेसकडे होती. सोलापूर ही पडली होती. महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो 16 वेळा काँग्रेस जिंकली आहे. हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे. 16 वेळा ही आणि नंदुरबार या दोन जागा अशा आहेत ज्या 16 वेळा 17 लोकसभा झाले निवडणुका ज्यादा झाल्या तिथून 16 वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे. भारतात सुद्धा अशा 2-4 जागा जिंकतील ज्या 16 वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत. ही जागा त्यांनी का मागावी? त्यांनी सोलापूर मागावी. गेले 7 टर्मपैकी 5 वेळा ती सीट पडली होती. सोलापूर का मागितलं नाही? पुन्हा 5 वेळा पडली होती. पुन्हा का मागितलं नाही? सातारा का मागितलं नाही? त्यांचं संघटन जास्त आहे का मागितलं नाही? हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो. शंका येते मात्र उत्तर नाही. सांगितलं बंद दारावर नात घालून आपण आज जायचं. ती कोणती कधी झाली? उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली. अजून तुम्ही काय इच्छा करता? नवीन वर्ष आहे. नवीन वर्ष नवीन घडामोडी बऱ्याच दिवसात तुम्ही सापडला शिवसेना यावेळी बराच काही बोलून केलेली आहे. अख्खा जिल्ह्यातले काही नेते अगदी पत्रकार मला ही भरपूर बोलायची इच्छा आहे मात्र आज मुद्दा खूप महत्वाचा. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी. विशाल पाटील हा महत्वाचा ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मांडतो. उमेदवार कोण आहे का विशाल पाटला जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही. ही काँग्रेसचा अधिकार आहे. काँग्रेस लढलं पाहिजे. आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे माझा आजोबा वडील मी जराही म्हणत नाही. मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो मला मिळत नाही तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढाई तयारी. पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकांना रुचलेली नाही. मुळात ही जागाच शिवसेने मागणी रुचलेली नाहीये. त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाहीये. पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहे आणि त्यांचा मान ठेवून त्याला विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे. हा जरा
वैयक्तिक न घेता मोठा विचार करून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, भाजपला पाडणे एवढा पण तुम्हाला आज आपल्याला सांगतात ना. तर उद्या उमेदवारीची खात्री असल्यामुळे आजची पत्रकार बैठक आहे. हे बघा, मला उमेदवाराची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे. पण हे बघा, शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे. निकाल कसाही जाऊ शकतो, ज्याच्या होईल ते बघू. निकाल लागला पुढचे विचार.